प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अनाथ मुलांसाठी विशेष प्राधान्य असावे यासाठी प्रयत्न करणार येतील, असे विधानसभेत उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज राष्ट्रीय स्तरावरील बेघर मुलांच्या परिषदेच्या उद्घाटनात प्रसंगी सांगितले। राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे व जीवन संवर्धक फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने झाली। या कार्यशाळेमध्ये उद्घाटन डॉक्टर गोरे यांच्या हस्ते दूरदृश्य शिल्प प्रणालीद्वारे या परिषदेचा विषय फ्रॉम स्ट्रगल टू स्ट्रेंथ नेव्हिगेटिंग आणि नेटवर्किंग फॉर होमलेस चिल्ड्रन हा होता। डॉक्टर गोरे यांनी आपल्या उद्घाटनापर भाषणात मुलांना बेघर होण्याची विविध कारणे विशद केली। यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीमध्ये मुले आणि महिला मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित होऊन अनेकदा बेघर होतात, तसेच कौटुंबिक भेदभाव, हिंसाचार, कौटुंबिक आर्थिक समस्या, कुटुंबामध्ये असणारी असुरक्षितता यामुळे सुद्धा मुले बेघर होतात, असे सांगितले। अनाथ व बेघर मुलांची अनेकदा तस्करी होते। या मुलांचा अनेक घातक व्यवसायात कामगार म्हणून गैरमार्गाने कामामध्ये वापर केला जातो। मुलींना विविध कारणाने व विविध आमिषे दाखवून पळवून नेले जाते व त्यांचे विविध प्रकारे शोषण केले जाते। अनेक बालगृह आणि आश्रमशाळांमध्ये लहान मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकार समोर येत असतात। समाजामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे। तसेच लहान मुलांच्या संदर्भात काम करणाऱ्या शासकीय व सेवाभावी संस्था यांच्या कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करणे, लहान मुले व महिलांच्या कायद्याबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। त्यावेळी डॉक्टर गिरीश प्रभुणे, रवींद्र गोळे, डॉक्टर गणेश भगुरे, कमलेश इत्यादी हजर होते। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।